तर रामराम मंडळी, नावामध्ये शुभम स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर तुम्ही दुर्गेश्वरीचं आगमन जर बघितलं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो। आज मी चाललेलो आहे पुन्हा एकदा दुर्गेश्वरीला। तर आज दर्शनाचा ब्लॉग असणार आहे, तर ब्लॉग नक्की कंटिन्यू बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका। तो चालत जाऊया। तर ठाण्याला उतरल्यानंतर तलाव पालीच्या इथून सरळ चालत जाऊन आपल्याला इथे दुर्गेश्वरीचं भव्य दिव्य असं प्रवेशद्वार भेटतं आणि बाजूलाच मोठी जत्रा लागलेली आहे, तिथे पण तुम्ही एन्जॉय करू शकता। आणि हे बघा रात्रीच्या टायमाला तलावबाजी असं दिसतं, सुंदर, खूपच सुंदर असं दिसतं। हे मध्ये शिव मंदिर आहे, तर इथे तुम्ही बोटिंगसुद्धा करू शकता। हे बघा संध्याकाळच्या टायमाला इथे आपण स्वतः बोटिंग करायची आहे, बघा किती भारी वाटतं। आणि मोठा असा फाउंटन इथे कलरफुल। तर फायनली आपण प्रवेशद्वाराच्या इथं पोहोचलेलो आहे। हे बघा हे भव्य दिव्य असं प्रवेशद्वार आहे देवीचं इकडचं, आणि इथून जाऊया आपण आतमध्ये देवीचे दर्शन करण्यासाठी। हे बघा केवढी गर्दी इथे पण। तर या वर्षीचं डेकोरेशन आहे जटोली शिव मंदिर हिमाचल प्रदेशचं। हे बघा शिव मंदिरचं या वर्षीचं डेकोरेशन आहे, हे बघू शकता। खूप सुंदर असं भव्य आणि दिव्य असं डेकोरेशन आहे। समोर देवी आहे, तर चला जाऊया आणि दर्शन घेऊया देवीचं, बघूया। आणि बाहेरूनच बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे। हे बघा लाईन तर खूपच लांबपर्यंत आहे, तरी पण आपण जाऊयात आणि देवीचं दर्शन घेऊयात। जटोली शिव मंदिर, फायनली आपलं दुर्गेश्वरीच्या देवीचं दर्शन झालं। हे बघा तर देवीचं दर्शन झालं, आता आपण जाऊया जत्रा फिरण्यासाठी। तर चला जाऊयात। तर बाकीच्या दिवसांना इथे गाड्यांची खूप गर्दी असते, तर आता बघू शकता तुम्ही इथे पूर्ण जत्रा भरलेली आहे आणि लाईटिंगचं भव्य दिव्य असं डेकोरेशन पण केलेलं आहे। हे बघा इथे पूर्ण जत्रा म्हणजे कपडे परत खेळणी बिळणी सगळं। हे बघा लहान पोरांच्या खेळणी वगैरे स्वस्त दरात भेटणार। आणि हे बघा हेच ते आश्रम आनंद दिघे साहेबांचं, जिथे की तर ह्याच आश्रमात आनंद दिघे साहेब गरिबांना न्याय द्यायचे। तर इथे आज जाऊन आपण दाखवूया तुम्हाला काय काय हे सिनेमॅटिक्समध्ये तुम्हाला दिसेल सगळं, तर जाऊया सगळं।
फायनली देवीचं दर्शन झालं आणि माझ्यासोबत शुक्ला होता दर्शनासाठी. तर खूप चांगल्या पद्धतीने दर्शन झालं. पण संध्याकाळच्या टायमाला खूप गर्दी असते देवीच्या ह्याला दर्शन घ्यायला, तरी पण खूप चांगलं दर्शन झालं. आणि चला जाऊयात. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. तर चला बाय बाय.